किंवा ओबीसीनं एखाद्या आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये असं जर कोणी लिहिलं गेलं तर त्याला टार्गेट करून माफी मागायला लावणं, बैठका काढायला लावणं, हे इथल्या शासनकर्त्या लोकांना दिसत नाही. ज्यावेळी ओबीसी 8-9 महिने सहन केलं, मराठा समाजाच्या अनेक मोर्चांना ओबीसीनी सरबत वाटला, त्यामध्ये सहभागी झाले, त्यांना पाणी दिलं गेलं, तुमची बरोबर आहे मागणी म्हणत होते ओबीसी. कारण तुमची मागणी त्यावेळी अशी होती की ओबीसीला धक्का न लावता आमची मागणी मान्य करा. पण तुमची मागणी ज्यावेळी बदलत गेली त्यावेळी यांना पण कळायला लागलं, हे पण जज करायला लागले तरुण, अरे यार आपल्यात जर हे आले तर आपलं काय होणार, आपला कसा एखादा आपलं काय होणार. ही भावना आहे ना ओबीसीच्या तरुणांच्या मनामध्ये की आपण डावलले जातोय, आपल्याकडे लक्ष दिलं जात नाही. हाकेजी, पण हाच माझा प्रश्न आहे जो आत्ता तुम्ही मुद्दा मांडला की स्वतः भुजबळ आहे. भुजबळ तर आता गेल्या काही महिन्यांपासून ओबीसींचा चेहरा बनले आहेत, कारण ते आक्रमकपणे बोलतात आहेत. तिकडे तायवाडे आहेत, प्रकाश अण्णा शेंडगे आहेत, पडळकर आहेत, या सगळ्यांची एकत्र मोठ बांधावी आणि ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने समाजाला समजावावं, सगळ्या महाराष्ट्राला समजावावं, हा पण एक ऑप्शन आहे ना. आहे ऑप्शन, जनतेच्या दरबारात जाण्याचं ऑप्शन आहे. त्यामुळेच उपोषणामुळं माझ्या किती सरकारनं ऐकलं आणि किती त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं ह्या भाबड्या ह्याच्यात मी वावरणारा नाही. पण असाही प्रश्न असू शकतो, या प्रश्नाकडं, आमच्या वेदनेकडं, आमच्या आक्रोशाकडं लक्ष वेधून घेण्यात या आंदोलनामुळेच आम्हाला संधी मिळाली ना. या उपोषणामुळे तुमच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या आणि कोणत्या मागण्या अजूनही मान्य झाल्या? या उपोषणामुळं महाराष्ट्र शासनानं जी जात प्रमाणपत्र मराठा समाजाकडून एका बाजूला EWS घेतलं जातं, एका बाजूला ते नवीन आलेले घेतलं जातं, कुणबी नोंदीद्वारे घेतलं जातं. जशी एक्झाम असेल तशा पद्धतीनं ते कास्ट सर्टिफिकेट यूज केलं जातं. माझी मागणी अशी होती गव्हर्नमेंटकडं की एक सर्टिफिकेट इश्यू केलं तर ते आधारला लिंक करा. ही मागणी शासनानं मान्य केली की दुबार तिबार सर्टिफिकेट वाटलं जाणार नाही, दुबार तिबार त्याचा वेगवेगळ्या परिप्रेक्षात त्याचा फायदा घेतला जाणार नाही, ही मागणी मान्य केली. दुसरी त्यांनी मागणी अशी मान्य केली की जर बोगस कुणबी अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून जर बोगस कुणबी प्रमाणपत्र इश्यूज केले जात असतील आणि ते देणारे आणि घेणारे जर ते खोटे ठरले तर त्यांना शिक्षा देण्यात यावी, ही दुसरी मागणी आमची मान्य केली. आणि सगळ्या सोयऱ्या संबंधितचा आम्ही सर्वपक्षीय मिटिंग घेऊ आणि त्यामधून आम्ही तोडगा काढून मग पुढचं काय होणार आहे त्यात तुम्हालाही आम्ही बोलू, ही माझी तिसरी मागणी त्यांनी मान्य केली. हाकेजी, मला भारतीचा प्रश्न मगासचा पुढे घेऊन जायचा आहे. छगन भुजबळ हे ओबीसींचा आवाज बनलेत. याच छगन भुजबळांनी 90च्या दशकात एक समता परिषदेचा प्रयोग केला होता. सातत्यानं दिसलं कुठल्याही पक्षात गेले छगन भुजबळ तर त्यांचा श्वास ते स्वतः कोंडले जातात तिकडे. समता परिषदेचा प्रयोग पुन्हा एकदा या राजकीय पटलावर महाराष्ट्राच्या आणण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं त्यांच्यावर दबाव तुम्ही आणाल किंवा ओबीसी समाज आणेल? आता सध्या मी एक कार्यकर्ता म्हणून मी तुमच्यासमोर आता महाराष्ट्रासमोर मी आता व्यक्त होतोय कार्यकर्ता म्हणून. माझा कुठलाही असा पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही की मी असं काहीतरी घोषणा किंवा अपेक्षा करणं. माझ्या डोळ्यासमोरचा आत्ता सध्याचा जो विषय आहे तो फक्त आणि फक्त ओबीसींचे हक्क आणि अधिकार, जे थोडंफार मला या संविधानामध्ये आयोगावरती काम करत असताना मला निवडणुकीच्या निमित्तानं तुमचा राजकीय आवाज जर या महाराष्ट्राच्या पटलावर उठला नाही तर मला वाटतं तुम्हाला हे महायुतीतले प्रत्येक पक्ष आहेत ना ते वाटूनच घेणार. एक नेता या पटल याच्यावर व्यासपीठावर जातो, दुसरा नेता तुमच्याकडे येतो, तिसरा नेता इकडे जातो आणि हे आपलं कडबोळं करून राज्य करत राहणार. हे पाठीमागं घडत आलेलं आहे. या सरकारनं तुमचा नेता जो आहे, जो तुमचा आवाज बनलाय, त्याच्यावर तुमचं दडपण येणं, दबाव येणं की तुमचा पक्ष किंवा तुमचा झेंडा घेऊन त्यानं उभं राहावं, ही महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागातल्या लोकांची ही भावना आहे, ओबीसींची भावना आहे. मी आंदोलनाला बसल्यानंतर दिवसभरामध्ये हजारो लोक आली, प्रत्येकाची भावना हीच आहे. आणि मग 18 पगड जातीमधल्या माणसांची, तरुणांची, आजपर्यंत ओबीसीची चळवळ आंदोलन म्हणलं की रिटायर्ड माणसं, वयोवृद्ध माणसं, 5-50 माणसं आमच्या चर्चेला यायची. पण आता तरुणांनी या डिजिटल मीडियाच्या जमान्यामध्ये हे आंदोलन हाती घेतलंय. त्यामुळे उद्या जर आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्यात हे लोक जर अपयशी ठरणार असतील, संविधानाबरोबर जर ही प्रतारणा करणार असतील तर उद्या मे बी आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ शकतो. परंतु आत्ता लगेच मी काहीतरी राजकीय भूमिका घेणं किंवा राजकीय 288 जागा आम्ही लढवतो म्हणणं हे मला माझ्या आकलनाच्या पलीकडचं आहे. मला आमच्या हक्काने अधिकार टिकवणं या गोष्टीसाठी आत्ता माझी प्रायोरिटी. याचा अर्थ मी पॉलिटिक्सबद्दल महात्मा फुलेंनी म्हणून ठेवलेलं होतं, सत्ते वाचूनच सकळ कळा झाल्या अवकळा. जोपर्यंत मी शासनकर्ते, बाबासाहेबांनी म्हटलं होतं तुम्हाला शासनकर्ते जमात बनलं पाहिजे, असंच म्हणलेलं नव्हतं. प्रॉब्लेम काय आहे? प्रबोधनाच्या पातळीवरती महाराष्ट्रामध्ये ओबीसीची चळवळ उभी राहिली नाही आणि पर्क्युलेट झाली नाही.
जी नॉर्थमध्ये होऊ शकते, जी साऊथमध्ये. सगळ्या देशाला ज्या शाहू फुले आंबेडकरांनी दिशा दाखवली, त्या महाराष्ट्रामध्ये ही जी अवस्था आहे ती त्याला जबाबदार तुम्ही कुणाला धरता? म्हणजे इथल्या राज्यकर्त्या पण लोकांना राज्यकर्त्यांना कसं, म्हणजे आत्मपरीक्षण आपण करणार नाही? करणारच आहोत. मी यंग आहे, मी अलीकडच्या कालावधीमधला आहे. मला इथला आकलन आणि जाणीव निर्माण व्हायला मी आता मला जे कळतं ते मी व्यक्तच व्हायला लागलोय ना, की ओबीसी मागं पडलाय, पिछडलाय. ओबीसीचा सुद्धा व्हॉइस असला पाहिजे. फेसलेस आयडेंटिटी असणाऱ्या ओबीसींना एखादा राजकीय पक्ष, एखादी राजकीय मुवमेंट इथल्या लोकांनी देण्यात कमी पडलेत. ते ही फॅक्ट आहे. आगीजी, खरंच 2 महिन्यानंतर निवडणुका येत आहेत. आता वेळ आलीच तुम्हाला उभं राहायची, तर तुमचा मतदारसंघ सांगोला असेल की जालना जिल्ह्यातला एखादा मी असेल? मागचा माझा विषय सोडला तर आता सध्या इथून पुढे मी कुठल्या विधानसभा अथवा लोकसभेचा कुठलाही विचार माझ्या मनामध्ये आता तरी नाही. कारण निवडणुका जिंकण्याचं मेरिट, निवडणुका जिंकण्याचं व्याकरण इथल्या सराईत राजकारण्यांनी जे आत्मसात केलेलं आहे त्यामध्ये आम्ही कुठंच बसत नाही. मॅन, मनी, मसल पॉवर या गोष्टी इथल्या राज्यकर्त्यांना फक्त निवडणुका जिंकण्याचं व्याकरण समजतं, पण महाराष्ट्रातल्या माझ्या 18 पगड जातीचं अंतकरण त्यांना समजलेलं नाही, समजत नाही. आणि जर हे समजलं असतं तर माझ्या महाराष्ट्रानं या देशावरती पंतप्रधान देशाची सत्ता ताब्यात असं घेतली आहे असती. की म्हणजे आपण जो सत्ताधारी आहे तर तो सत्ता राखण्यासाठी धडपडतो. सगळे प्रयत्न करेल. प्रयत्न करेल. तर ज्यांना त्याच्याबद्दल आक्षेप आहे तर त्यांची पण काहीतरी, मग त्यांनी पण काही गोष्टी केल्या पाहिजेत ना. त्यांनाच दोषी धरून जर तुम्ही दावा करता की आम्ही इतके संख्येनं आहोत आणि जर तुम्हाला इतक्या वर्षामध्ये सत्तेचं राजकारण नाही झालं तर मग समाजातल्या नेत्यांचाही दोष आहे ना. दोष आहेच ना, प्रश्नच नाही. काही पक्ष एवढे निर्माण झाले आणि ते काळाच्या ह्याच्यात लुप्त झाले. काय झालं, महाराष्ट्रामध्ये जे हे जे कोऑपरेटिव्ह सेक्टर आलं, ह्या कोऑपरेटिव्ह सेक्टरचा फक्त निवडणुका जिंकण्याचं साधन बनलं कोऑपरेटिव्ह सेक्टर. मी म्हणत नाही कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये मुळे खूप पण मी हे म्हणतो की पण मग तुम्हाला कोणी रोखलं होतं कोऑपरेटिव्ह मध्ये जायला आणि करायला? हे बघा, मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही रोखलं होतं या प्रश्नाचं उत्तर सांगतो. माझ्या माळशिरस तालुक्यामधल्या धनगर समाजाचा खूप मोठं पॉकेट आहे आणि तिथं जमिनी पण त्यांच्या ऊसाच्या वगैरे इरिगेशनमुळे आहेत. त्या लोकांनी गोपीनाथ मुंडे सत्तेत येण्याच्या अगोदरपासून तिथे एक कारखाना आपला झाला पाहिजे म्हणून प्रयत्न चालवलेला होता, परंतु तो त्यांचा कारखाना आजपर्यंत झालाच नाही. गोपीनाथराव मुंडेंना पहिला कारखाना काढण्यासाठी अटल बिहारींना शपथ घ्यावी लागली आणि मग गोपीनाथराव मुंडेंचा पहिला कारखाना झाला. मला हे का सांगायचं आहे तुम्हाला, इथली जी व्यवस्थेची विनच एवढी घट्ट आहे इथल्या प्रस्थापितांची. ज्यावेळी ते निवडणुकीत विधानसभेचं तिकीट द्यायची वेळ येते, एखाद्या कारखान्याचं लेटर ऑफ इंटेंट म्हणजे परवानगी द्यायची वेळ येते, ते पाहुण्यारावळ्यांना देतात, ते तोंड बघून देतात. बाबासाहेबांना हे अपेक्षित नव्हतं. पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत माझ्या लोकशाहीचा जो हा सुग्रास स्वयंपाक आहे, हक्क अधिकारांचा, इथं नागरिक म्हणून जगण्याचा, तो शेवटच्या पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत गेला पाहिजे होता. हे समतेचं, न्यायाचं तत्व संविधानाला अपेक्षित होतं. पण इथल्या राज्यकर्त्या लोकांनी महाराष्ट्रामधल्या ठराविक वर्गाची भीती दाखवली. इथले आपण बहुजन आहोत आणि आपल्यावरती या समाजानं म्हणजे ब्राह्मणांची भीती, डायरेक्ट बोलतो मी, ब्राह्मणांची भीती बहुजनांना घातली. इथली राजसत्ता, राजशकट आपल्या हातामध्ये ठेवला आणि वरच्यांची भीती दाखवली आणि खालच्या वरती मात्र यांनी यांच्या बाबतीत सामाजिक भेदभाव केला. त्या लोकांना रिप्रेझेंटेशन दिलं नाही. मी खूप जबाबदारीने बोलतो या महाराष्ट्रामध्ये. आणि मग या खालच्या लोकांना त्यांनी जी काही एक असं दाबण्याचा प्रयत्न केला. असं आहे की मला याच्यामध्ये म्हणजे मुंडे, भुजबळ आणि आणखीनही म्हणजे आधीच्याही काळातले नेते आणि आत्ताही इतके ओबीसी समाजाचे नेते, इतकी सत्तेची पदं त्यांच्याकडं म्हणजे आता परंपरेनं यावीत अशी आत्ताची स्थिती आहे. तर अशामध्ये आपण जर असं म्हणत असू की त्यांना कारखाना काढता येत नाही, त्यांना कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये जाता येत नाही, तर मग म्हणजे एका हाताच्या बोटावर मोजणे एवढे ओबीसी लीडर आहेत तुम्ही जी नावं घेतली, एका हाताच्या बोटावर मोजणे. असं आहे की ज्यांच्या धमक होती ते झाले ना मोठे. हो ना, तेच सांगतोय मी. पण मग असं आहे की जर धमक कमी पडत असेल तर त्याच्याबद्दल बाकीच्यांना कशी दोष देणार आपण? नाही, बाकीच्यांना दोष देणं, काय झालं, एखाद्या कम्युनिटीचं मागासलेपण तपासायचं असेल तर त्याचं लिटरेचर तपासलं जातं, बॅक हिस्ट्री तपासली जाते, मागचा बॅकग्राऊंड तपासला जातो. शेकडो वर्ष जर एखादी कम्युनिटी रूलर असेल, उपजाऊ जमीन त्याच्या ताब्यात असेल, हक्क अधिकार त्याच्या ताब्यात असतील, इथल्या व्यवस्थेवर त्याचा प्रभाव असेल, तर ते आपला प्रभाव आणि आपलं वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात.
धनगर समाजाच्या माणसाला किंवा माळी किंवा इतर ओबीसीच्या माणसाला सरपंच केला जाऊ शकतो, एखादा सभापती उपसभापती केला जाऊ शकतो, डायरेक्टर केला जाऊ शकतो. पण ज्यावेळी विधानसभेचे